इंग्रजी स्वराज्य स्थापन केलं, पण मनोजदादाला पाठिंबा देऊन आपण त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांचे मावळे होऊन आपण हा गड सुरू करू शकतो आरक्षणाचा. गेल्या वर्षी आपण मुंबईला गेलो होतो, आता दुसरी मोहीम आहे मुंबईला जाण्याची, आणि या चळवळीमध्ये आपल्याला जर आरक्षण मिळालंच पाहिजे. आपल्याला मागच्या वेळेस अध्यादेश काढलेला आहे, सीएम होते शिंदे साहेब, अध्यादेशाला अधिसूचना काढली, दादांनी सांगितलं या मुलाचा अपमान करू नका, परंतु त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्याला परत मुंबईला जायचंय आणि हक्काने जायचंय. आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असं दादांनी सत्ता दिलेला आहे. उद्याची बैठक होणार आहे मंगळ सुंदर 11:30 वाजता, त्या ठिकाणी सूत्रामध्ये उपस्थित राहायचंय. माझं कमी वेळ असल्यामुळे मी माझं मनोगत पूर्ण करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण पुढील सत्रावर. धन्यवाद. आपण या सर्व बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि विशेषतः सांगायचं तात्पर्य मिळालं की आपल्या या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोडलेला टाळ्या. यानंतरच्या मनोगताची सर्व आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे माननीय श्री ज्ञानदेव काशी सर शिवभक्त यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आपल्या सर्वांची आन बान आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, मराठ्यांमध्ये ज्यांनी आत्मसन्मान जागृत केला आणि महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांच्या दृष्टीनं मराठ्यांच्या हितासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावायला मागे पुढे न बघणारा आणि मराठ्यांचं महाराष्ट्रातलं गरजवंताचं एकमेव नेतृत्व संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा करून आज आष्टी तालुक्यातील बांधवांसोबत मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. थोडं विको कमी करा, साऊंड इंजिनियर विको नको. आष्टी तालुक्यामध्ये आज ही विराट चावडी बैठक होत आहे. खरोखरच आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य गरजवंत मराठा समाज यांनी दाखवून दिले की 29 तारखेला मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं जे आंदोलन होणार आहे, मला वाटत नाही आष्टी तालुक्यातली ही गर्दी बघून आणि आष्टी तालुक्यातली मराठ्यांची ही ऊर्जा बघून सरकार आपल्याला शिवनेरीच्या पुढे येऊ देईल असं वाटत नाही. कारण मराठा समाज एक वेदना घेऊन या रणसंग्रामामध्ये उतरलेला आहे. रात्री सरकारने एक मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली अशी बातमी टीव्हीवरती आली. अपेक्षा होती महाराष्ट्रातला सर्वसामान्य मराठा समाज एकजुटीने बांधवांनो मुंबईला किती संख्या येणार आहे ह्याचा अंदाज आम्ही सांगू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले मनोजदादांचे खंदे समर्थक गंगाधर नाना काळकुटे पाटील, आम्ही नानांच्या सोबत दिवसभर या ठिकाणी आहोत. नानांना मुंबईहून बरेचसे फोन येतात, कुणाकुणाचे येतात मी सांगत नाही, पण ते फक्त एवढंच विचारतात की मुंबईला मराठी किती येणार आहे. आणि नाना सांगतात आम्हालाही सांगता येत नाही इतके मराठी मुंबईला येणार आहेत. नाही, टाळ्या वाजवायच्या तर जोरदार वाजवत चला, असं मोकळं बसा, मोकळं. आपली चावडी बैठक आहे, संवाद बैठक आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो की या ठिकाणी सर्वसामान्य माणूस स्वतःच्या खिशातला एक एक रुपया काढून या ठिकाणी एकत्रित येतोय. आणि मनोजदादांनी
उभा केलेल्या लढ्यामध्ये सहभागी होते. आता आपल्यामध्ये धनंजय भैया देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगा बांधवांनो, एवढं आभाळाच्या उंचीचं संकट त्यांच्यावरती पडलेलं असताना, एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, केवळ मनोजदादा जरांगे पाटील यांनी ज्या हेतूने हा लढा उभा केलाय, हा लढा पुढे गेला पाहिजे. माझं दुःख बाजूला सारून मी या रणसंग्रामात उडी घेतली आहे. धनंजय भैया देशमुख जर इतक्या ताकदीनं या लढ्यामध्ये उतरले असतील तर तुम्ही आम्ही तर हाडामासाची मराठ्याचं रक्त आहे आपल्या प्रत्येकाच्या धमन्यांमध्ये. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचंय, मनोजदादा जरांगे पाटील ही लढाई लढत असताना जर एखादा मराठा घरात बसलेला असेल तर तो खरंच मराठा आहे का, त्याची चाचणी एकदा आपल्याला करावी लागेल बांधवांनो. कारण लढा हा गंभीर आहे, अत्यंत गंभीर. या ठिकाणी मराठ्यांच्या जीवन मरणाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालाय. काही लोक म्हणतायत मनोजदादांना एवढे मोठे लोक मुंबईला येऊन घ्यायची काय आवश्यकता आहे, कशाला ते मुंबई येत आहेत, आंतरवली सराटीत त्यांना उपोषण करता येत नाही का? पण त्यांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचंय, मनोजदादा जरांगे पाटील हा रीतीने भांडणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने संघर्ष करणारा हा योद्धा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याबरोबर आंतरवली सराटीमध्ये मनोजदादांनी आमरण उपोषण पुकारलं होतं. तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. त्या ठिकाणी सरकारचे सन्माननीय प्रतिनिधी आले, दादांसोबत संवाद साधला आणि दादांनी उपोषण मागे घेतलं. पण उपोषण मागे घेत असताना दादांनी त्याच दिवशी नाना सांगितलं होतं की मी जर या 3 महिन्यात आमचा प्रश्न निकाली नाही निघला तर मी कोट्यवधी मराठे मुंबईत घेऊन येणार आहे, मराठ्यांचं वादळ घेऊन येणार आहे. त्याच वेळी सरकारला दादांनी इशारा दिला होता आणि रात्री सरकार त्या ठिकाणी मराठ्यांच्या नेत्याची बैठक बोलवत आहे. आज हे सगळे लोक जीवाचं रान करून, घरदार सोडून, एक एक पै गोळा करून आज आमच्या समाज बांधवांना कुठल्या संकटाचा सामना करावा लागतं हे बांधवांना मी शब्दात सांगू शकत नाही. आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी प्रवास करत आहोत, जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. सरकारला हे सगळं संकट दिसत नाही का? कशामुळे एवढी हाल अपेष्टा आमची लावली आहे? रात्री आम्हाला वाटलं काहीतरी ठोस निर्णय होईल, मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावर हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट याच्यावरती चर्चा होईल. पण बांधवांनो, या मुद्द्यावर चर्चा झाली का तुम्हीच सांगा. जो माणूस कोट्यावधी मराठे घेऊन मुंबईत येणारे, सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य मराठे मुंबईत येणार आहेत आणि मुंबईला मराठे जात असताना सरकार फक्त काही मोजके मंत्री त्या ठिकाणी गोळा करून त्या मराठा उपसमितीचा फक्त अध्यक्ष बदलत असतील तर मला वाटतं फक्त ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि दादांनी सुद्धा खरमरीत प्रतिक्रिया दिली जाते. काय म्हणले दादा माहित आहे का? दादा बोलले आज पोळ्याचा सण आहे म्हटले, ह्यांनी फक्त खांदेपालट केली. दादा जे बोलले ते गंभीर आहे. दादा बोलले सरकारचं डोकं सडलंय का? दिसत नाही का सरकारला हे आष्टीमध्ये मराठ्यांचा आगमन? पुन्हा म्हणायचं गणपती उत्सव आहे, गणपतीची गर्दी मुंबईमध्ये पुन्हा मराठ्यात आहेत. दादांचं काय चुकलंय? एकीकडे दादाला दोषी धरायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे मराठ्यांच्या मागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायचं. काय हवंय सरकारला? मनोजदादांचा बळी हवाय. आताच्या ठिकाणी सांगितलं वक्त्यांनी, अण्णासाहेब पाटलांपासून ते काकासाहेब शिंदेपर्यंत अशा कितीतरी आपल्या बांधवांनी या मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. म्हणून भावांनो आणि माझ्या माता भगिनींनो, मला आपल्याला सांगायचंय, 27 तारखेला आपल्याला आंतरवली सराटीला निघताना मनाशी खुणगाठ बांधायची. भावांनो, हा लढा तुम्हाला दिसतोय तेवढा सोपा नाही. एवढा दिसतोय तेवढा हा लढा सोपा नाही. रात्री गंगाधर नाना कळकुटे पाटील, धनंजय भैया देशमुख आणि आम्ही आंतरवली सराटीला गेलो होतो. दादांना त्या ठिकाणी भेटलो. मित्रांनो, 1 तासभर आम्ही दादाच्या अवतीभोवती होतो. पण त्या ठिकाणी दादांची बॉडी लँग्वेज रात्रीची फार वेगळी होती. कारण आपण
आपल्या गावातली माणसं न्यायची, ती जबाबदारी आपल्या खांद्यावर, आपल्याला त्या जबाबदारीचं किती ओझं वाटतं. पण आज मनोजदादांच्या पुढचं ओझं, मनोजदादांच्या पुढचं संकट आहे. कोट्यावधी मराठे मुंबईला घेऊन जायचे आणि हे मराठे सुरक्षित आणण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. आणि म्हणून आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना नेता म्हणत नाहीत, तर मनोजदादा जरांगे पाटलांना आम्ही महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणतो. काही लोक बोलतात, ज्यांच्या जिभेला हाड नाही असे लोक बोलतात की मागच्या वेळी मुंबईला गेले, वाशीतून माघारी आले. पण बांधवांनो, मनोजदादांना जसं आपल्याला सुखरूप घेऊन गेले तसं सुखरूप घेऊन यायची जबाबदारी दादांवरती होती. मागच्या वेळी सगळे सोयरे त्या ठिकाणी अधिसूचना निघली, पुढे निवडणुका जवळ आल्या होत्या. खरं म्हणजे हा शब्द, दादांना दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता सरकारने शब्द पाळायला पाहिजे होता. त्यानंतर निवडणुका झाल्या, निवडणुकीनंतर एवढा मोठा कालावधी गेला, नंतर देखील शब्द पाळायला पाहिजे होता. पण जसं मगाशी वक्त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे गोरगरिबांचं नेतृत्व करतात. जरांगे पाटील खूप सरळ आहेत, खूप सरळ. त्यांना डावपेच, राजकारण असलं दादांच्या डोक्यात काही नसतं. फक्त माझा समाज आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आहे त्यांच्या मनात. पण त्या ठिकाणी दादांची कोंडी करण्यासाठी, दादांना अडवण्यासाठी त्या ठिकाणी बांधवांनो प्रयत्न होतील. पण लक्षात ठेवा, आज आपल्याला संकल्प करायचा आहे, आता माघार नाही. मराठे मुंबईत जाणार आणि आरक्षण घेऊन येणार. मराठ्यांना अडवू शकेल अशी वाट आता कुठेही नाही. आता वाट ठरलेली, आता मार्ग ठरलेला आहे. मिळेल त्या पद्धतीने आता शिदोऱ्या सोबत घ्यायच्या आहेत. कुणाच्याही निमंत्रणाची आता वाट बघायची नाही. आपले कुटुंब प्रमुख इतके ग्रेट आहेत बांधवांनो की आपल्या कुटुंब प्रमुखापर्यंत जाण्यासाठी कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीची गरज लागत नाही. सरळ थेट कुठलाही व्यक्ती दादांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपण थेट दादांसोबत जोडले गेलेलो आहेत. तयारी करा. दादांचा सांगावा एवढाच आहे की तुम्ही सोबत शिदोऱ्या घ्या. 2-3 दिवस पुरतील एवढ्या शिदोऱ्या सुरुवातीला घ्या. नंतर बरडलेले गहू सोबत घ्या, तांदूळ सोबत घ्या, लाकूड फाटा सोबत घ्या इंधनासाठी. कारण तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे गॅस उपलब्ध करून देणं, तिथं गेलेल्या आंदोलकांच्या आमच्या आंघोळीची सोय करणं, आमच्या बाथरूमची सोय करणं, ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. पण जर सरकारने आपल्या सोबत असहकार केला तर आपण सरकारवरती अवलंबून राहायचं नाही. मराठ्यांनी स्वतःच्या पायावरती अवलंबून राहायचं, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं. म्हणून सगळी सामुग्री सोबत घ्यायची. दुसरी महत्वाची सूचना, इथून सकाळी 27 तारखेला आष्टी ते आंतरवली सराठी खूप दूर अंतर आहे. तुम्ही म्हणता आम्ही अहिल्यानगरला जॉईन होऊ, ही चूक करू नका बांधवांनो, ही चूक करू नका. आपल्याला आंतरवली सराटीत इतकी गर्दी दाखवायची की आंतरवली सराटीतून निघालेलं हे आपल्या मराठ्यांचं वादळ बघून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर अशा काय दिसल्या पाहिजेत, त्या टीव्हीवर कसं यायचं ते पहिलं असं मुंग्या आल्या पाहिजेत, मुंग्या असा वर्ष बंगला हादरला पाहिजे असा. आणि मुख्यमंत्री सुद्धा थर 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 कापले पाहिजेत जरांगे पाटलांकडे बघून. काय मोहळे यायला लागले. तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार हुशार आहेत. त्यांच्यावर बोलण्यात की माझी पात्रता नाही भावांनो बहिणींनो, पण ते हुशार आहेत. कधी काय करतील याचा भरोसा नाही. गृह खातेही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलंय पोलिसांना जरांगे पाटील बघून घेतील. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, जात असताना प्रत्येकाने सोबत मोबाईल घ्यायचा आहे. आपला मोबाईल, आपली मीडिया. अत्यंत शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. कुठल्याही प्रकारचं उग्र आंदोलन आपल्याला करायचं नाही. आपलं काम फक्त इतकंच आहे की जरांगे पाटलांच्या पाठीमागं चालायचं. बाकी सगळी जबाबदारी आपल्या दादांवरती आहे. आरक्षण कसं, त्यांच्या मुंडीवर बसून आरक्षण कसं घ्यायचं हे जरांगे पाटील
मागे चालायचं, गर्दी दाखवायची बस. आणि जर कोणी काही चुकीचं करताना दिसला एखादा व्यक्ती तर आपण आपला मोबाईल कॅमेराचा त्या ठिकाणी योग्य वापर करायचा आणि तो व्हिडिओ मीडियाला पुरवायचा किंवा तशा व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करायचं. कारण आपल्याला आपलं आंदोलन 100% यशस्वी करायचंय आणि यशस्वी होऊनच माघारी यायचंय. परवा दौला वडगावकरांनी बाबा त्या भागात काय सांगावं तुम्हाला, मराठ्यांची दौलत काय असते हे दौला वडगावकरांनी दाखवलं आणि मराठ्यांचं धन काय असतं हे धानोराकरांनी दाखवलं. हे आष्टी तालुका म्हणजे नाना हे मराठ्याचं आग्यामोळ आहे. इतकी जबरदस्त तयारी यांनी केलेली आहे. पण बर का, धोक्याची घंटा लक्षात ठेवा. अजूनही आजूबाजूला बघा कोण घरात बसलंय, त्यांना विनंती करा, बाबा हो आम्ही तुम्हाला लय सहकार्य करतो, पाहिजे तेव्हा सहकार्य करतो. त्यावेळी तुम्ही सगळे आम्हाला संपर्क करतात, पण आता तुम्ही कुठे हा विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे बरं का भावांनो. त्यामुळे काही काळजी करू नका. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायला त्या ठिकाणी मागं पुढे बघायचं नाही. आम्हाला फक्त सोशल मीडियावरचा पाठिंबा नकोय, आम्हाला वांझोटा पाठिंबा नकोय. आमची मागणी काय आहे ती लक्षात घ्या. ज्यांना आमच्या मदतीची आवश्यकता वाटते, ज्यांनी इथून मागे आमची मदत घेतली, भविष्यात त्यांना वाटतं आमची मदत मिळाली पाहिजे, त्यांनी मराठ्यांच्या ओबीसीतून आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि सरकारवरती दबाव येण्यासाठी सुद्धा योग्य ती पावलं उचलली पाहिजे. तर तुम्ही आमचे ना आम्ही तुमचे नसता. आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचे लक्षात ठेवा. दादा सांगतील ती पूर्व दिशा, मनोज दादा सांगतील ते धोरण आणि मनोज दादा बांधतील ते तोरण. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी सुद्धा एक डायरी केली. सध्या सगळीकडे फिरतोय. जे वाहून घेत आहेत त्यांची नावं पहिल्या पानावर लिहिली. पाठीमागच्या पानावर काही अजून नाव आले नाहीत. माझे मागचे पानं कोरे आहेत दादा शेठ बर का. पण अपेक्षा आहे मागच्या पानावर कुणाचं नाव येऊ नये. देव करो आणि मागच्या पानावर कुणाचं नाव न येवो अशीच माझी शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्ही आम्हाला भोळे समजू नका, सरळ समजू नका. ही पार आमच्या जीवन मरणाची लढाई आहे. आम्हाला आंतरवली सराटीतून मुंबईला जायचंय. जसं आम्हाला आरक्षण घेऊन यायचंय तसंच आम्हाला आमचा कुटुंब प्रमुख मनोज दादांना सुद्धा सुखरूपपणे परत आणायचंय. दादांना सुखरूप आणायचंय. एक वेळ आरक्षण मागे पुढे होईल, पण मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात ना, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि हा पोशिंदा जर आम्हाला सुखरूप आणायचा असेल तर भावांनो जास्त वेळ बोलत नाही. मी या माझ्या छोट्याशा विचार पुष्पाचा समारोप करताना आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं जावं लागेल. आणि दुसरी एक, आष्टी तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांना, धानोरा आणि या परिसरातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपल्या घरी जी माता माऊली आहे, माता माऊलीला या ठिकाणी आपल्या मोर्चात यायचं नाही. परंतु माता माऊलीला हात जोडून एक विनंती आहे की माता माऊलींनी मात्र ज्या दिवशी अहिल्यानगरमध्ये आपली ही सगळी दिंडी येईल तेव्हा मात्र माता माऊलींनी आपल्या मनोजदादांना आशीर्वाद द्यायला नगरमध्ये यावं अशी मी हात जोडून कळकळीची विनंती करतो. आम्ही मराठ्याचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळीना कुणा, अकंठ प्यालो हिचे दुग्धांगी पहा रोमा रोमातुनी खुणा, तोडा चिरा दुग्धधाराचे येती न वाहे रक्त शरीरातुनी, माझी मराठी मराठाच मीही असे बोल येतील हो त्यातुनी. मराठा असल्याचा स्वाभिमान बाळगा बांधवांनो. माझं छोटस हे विचार पुष्प संपवताना मला या निमित्ताने फक्त एक गोष्ट सांगायची, मला खाली बसायचंय. तुम्हाला गंगाधर नाना काळकोटे पाटील दिसतायत का इथे? त्यांच्यासाठी नानासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे धनंजय भैया देशमुख, विशालजी शेळके पाटील, आमचे कल्याणराव शिंदे मामा, ह्यांना मी त्यांचे सगळे सख्खे भाचे त्यांना काय म्हणतात माहितीये का? हंबीर मामा म्हणतात, पण आम्ही त्यांना शेलार मामा म्हणतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे अजय पाटील
पाटील, अजयसिंह पाटील, काळे पाटील आहेत नेकनूरचे, आणि ते अच्युत पाटील रसाळ यांच्यासाठी टाळ्या. मला सांगायचंय भावांनो, नांदेडमध्ये त्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटलांचा दौरा होता, आणि दौरा असताना आपले गंगाधर नाना काळकोटे पाटील यांच्या वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. मला सांगा, वडील किती प्रिय आहेत आपल्या प्रत्येकाला. कुटुंबियांनी नानांना संपर्क केला, डोळ्याचं ऑपरेशन आजची आज करायचंय आणि तुम्ही तातडीने लवकर या. नानांनी काय सांगितलं माहित आहे? नाना म्हटले, मला माझ्या कुटुंब प्रमुखाला सोडून येता येणार नाही, तुम्ही वडिलांचं ऑपरेशन करून घ्या. आम्हाला इतिहासाची आठवण झाली. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. बांधवांनो, येणाऱ्या 27 तारखेला तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, म्हणे कुणी करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवल आहे. घरात म्हण जरी असलं तरी म्हणे झाकून ठेवायचं आणि मराठा आरक्षणाची पेरणी करण्यासाठी मुंबईमध्ये यायचं, एवढंच आवाहन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आपल्या सर्व मराठा सेवकांना केलेलं आहे. आपल्या विचारात नक्कीच या ठिकाणी आमचे जे तरुण मंडळी आहे, सर्वजण मुंबईला येण्यासाठी अतिशय उत्स्फूर्त तयारी आहे. सर्व आलेल्या मंडळाचं पुनश्च स्वागत करतो. आणि या नंतर मी स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचे बंधू आदरणीय धनंजय भाऊ देशमुख यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. सर्वांनी यांचा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इथं जमलेल्या सगळ्या माता भगिनी आणि माझ्या भावांना तुम्हाला प्रथमतः जय शिवराय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी भावासारखे उभा राहिला. मनोज दादा एकदम खंबीरपणे तिथं साथ देण्यासाठी देशमुख कुटुंबियाला उभा राहिला, म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस देशमुख कुटुंबियावर आभाळाचं संकट आलं, त्यावेळेस तुम्ही ज्या भावनेने जी साथ दिली, त्यामुळे कुटुंबाला कुठंतरी सावरू शकलो आपण. आणि आज ज्या भावनेने मी इथं आले, ती भावना अशी आहे माझी की माझे मोठे भाऊ संतोषांना देशमुख दादांची जी आरक्षणाची लढाई आहे, आरक्षणाची चळवळ आहे, आणि हा जो सगळा लढा उडालेला आहे, त्यामध्ये कुठं ना कुठं पहिल्या दिवशीपासून ही भूमिका असायची की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, म्हणून जे होईल ते. जसं की आत्ता सुद्धा अण्णा गेल्यापासून 25 फेब्रुवारीला आंतरवली सराटी येथे दादांनी उपोषण ठेवलं होतं सामूहिक. त्या दिवशीपासून ते आत्ता तुमचं सर्व उभं आहे तिथपर्यंत जे मला जमून जसा वेळ भेटत किंवा जे घडत तसं मी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहून. आणि खूप स्वाभिमान वाटतो एका गोष्टीचा की आपल्यासमोर गंगाधर नाना आहेत, काशीद सर आहेत, विशालदादा आहेत, सगळे जे व्यासपीठाच्या समोर जी मंडळी बसलेली आहे, यांच्यासोबत एक दिवस तुम्ही घालवला तर तुम्हाला यांचं योगदान कळलं की दादाच्या या सगळ्या लढ्याला सर्वसामान्य माणसांचं या सवंगड्याचं काय योगदान आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत सहकार्य करत आलात, दादांच्या प्रत्येक लढ्यात जीव ओतून काम करत आहात, तसंच येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत दादाला कुठेही एकटं न पडू देता लढायची आहे. आज मी तुम्हाला एकच विनंती करेल की उद्या जी बालाघाटावरची बैठक आहे, त्या बालाघाटावरच्या बैठकीमध्ये खूप मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहायचे. त्याचं कारण असं आहे की 29 ऑगस्टला जे आपल्याला आझाद मैदानावर जे दादा उपोषण करणार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, तिथलं जे चित्र आहे त्याचं जे काय मायक्रो प्लॅनिंग आहे ते उद्या दादा आपल्याला सगळ्यांना सांगणार आहेत. आणि तिथूनच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे की येणाऱ्या 8 दिवसात या आपल्या सगळ्या आंदोलनाची दिशा कशी असेल. म्हणून सगळ्यांनी तिथं जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे.
मी जास्त काही न बोलता आत्ताच काशीद सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि राहिलेलं मार्गदर्शन आपले नाना करणार आहे. जे मी 2 शब्द बोललो ते गांभीर्याने घेऊन सगळ्यांनी तिथे उद्या उपस्थित राहा आणि 27 तारखेला पण मोठ्या संख्येने या. मी पण तुमच्यासोबत असणार आहे आणि आपण सगळे मिळून दादांना शेवटपर्यंत साथ देऊयात असा संकल्प करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण उपस्थित राहिला सर्व आमच्या ग्रामस्थ आणि सर्व आलेल्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. यानंतर एक सूचना आहे की आपण कोणी उठायचं नाहीये, कृपया कोणी उठू नका, खाली बसा सगळेजण. विनंती आहे सर्वांना की आपले मोबाईल पहिले मोबाईलचा डाटा आपण सर्वजण बंद करा. आपला स्वतःचा डाटा बंद करा मोबाईलचा थोडा वेळ, कारण लाईव्ह त्या ठिकाणी चालू असल्यामुळं मोबाईलचे सर्वांचे डाटे एका जागेवर ओपन असल्यामुळं असं नाही. सर्वांना विनंती आहे की आपण आपले मोबाईलचे डाटे बंद करा. यानंतर सूचना आहे, 2 नंतर भाषण होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आलेल्या सर्वांचं भोजनाची सर्वांची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की कोणी भोजन केल्याशिवाय जायचं नाही आणि कृपया भाषण संपल्यानंतरही कोणी उठायचं नाही. काही सूचना आहेत त्या पण द्यायच्या बाकी आहेत, कोणी उठू नये. कृपया सर्वांनी शांतता राखायची. जोपर्यंत मी सांगत नाही कार्यक्रम संपला तोपर्यंत कोणी उठायचं नाही आणि सर्वांना आग्रहाची विनंती आहे की जेवल्याशिवाय मात्र कोणी जायचं नाही. यानंतर ज्या मनोगताची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे त्यांचे समर्थक शिवभक्त आदरणीय श्री गंगाधर काळकुटे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या वेळी आपलं स्वागत करायचं. काळकुटे सर, धन्यवाद. 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. भाकरीचा अर्धचंद्र शोधण्यातच आमचे पूर्ण आयुष्य गेले, आमचे पूर्ण आयुष्य गेले. अशा पद्धतीनं आज समाजामध्ये प्रत्येक जण जो तो आपल्यासाठी जगतो आहे. या परिस्थितीमध्ये एक माणूस असाही आहे, तो तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र लढतो आहे. या समाजात एक व्यक्तिमत्व असाही आहे जे स्वतःचा जीव जाळून दुसऱ्यासाठी गेली 2 वर्ष झालं काम करत आहे. या समाजामध्ये एक व्यक्ती असे आहेत जे 7 उपोषण करून स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता तुमच्या माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि त्या माणसाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. प्रत्येक जण आपलं स्वतःचं जगत असताना मनोजदादांनी कधीही स्वार्थ केला नाही, कुठला स्वार्थ केला नाही, कुठला त्यांना आमिषा अनेक आले पण त्याला बळी पडले नाही. अनेक उपोषणं केली, अनेक आंदोलनं केली. गेले 25 वर्ष झालं ते या समाजासाठी लढत आहेत. परंतु गेल्या 2 वर्षापासूनचे आंदोलनं तुम्ही आम्ही पाहिले. या माणसानं प्रचंड मेहनत केलेली, आजपर्यंत प्रचंड संघर्ष केलेला आहे. परंतु 2 वर्षातले मनोजदादा तुम्हाला आठवतात, त्याच्या अगोदर अनेक टाक्याचे घाव त्यांनी सोसलेले आहेत. ते मनोजदादा तुम्हा आम्हाला कळले तर नक्की तुम्ही आम्ही येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा आंदोलन होतील किंवा पुढच्या काळात ज्या वेळेस मनोजदादा हात देतील त्यावेळेस या महाराष्ट्रातला 7 कोटी मराठा समाज कायम मनोजदादा सोबत राहील, आज जसा आहे तसा. बांधवांनो, या आष्टी तालुक्यातल्या सगळ्या बांधवांना मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो. या धानोरा सर्कल मधील तुमच्या बैठकीला अतिशय व्यापकपणे आपण सगळे आलात. अतिशय ताकदीनं आष्टी तालुका असेल किंवा तुमचा आष्टी पाटोद्यानंतर शिरूर असेल, पाटोदा असेल आणि संपूर्ण बीड जिल्हा मनोजदादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. याचा अभिमान वाटतो मला. त्या दिवशीची आष्टीतल्या तुमच्या दौलावडगावची बैठक असेल, ती बैठक नव्हती तर एक प्रचंड मोठी जाहीर सभा होती. त्याबद्दलही तुमचं कौतुक आम्ही केलंय. त्याच्यानंतर दुसरी एक बैठक झाली धामणगावला. आज ही बैठक होते.
प्रत्येक गावागावात आष्टी तालुक्यातल्या चांगल्या चांगल्या बैठका सभेसारख्या होत आहेत. मला इथं बसलेल्या सगळ्या मराठा सेवकांचं, तुमच्या सगळ्या आष्टी तालुक्याचं पुन्हा एकदा मनोजदादाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं जाहीर अभिनंदन करायचंय. जोपर्यंत तुम्ही आम्ही सगळेजण मनोजदादाच्या पाठीमागे आहोत ना, सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. यासाठी सरकारला नक्की या घटनेची नोंद घ्यावी लागेल. आष्टी तालुका जर एवढ्या पद्धतीनं मनोजदादाच्या पाठीमागे उभा राहत असेल तर मला या महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांना आव्हान करायचंय. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान करायचंय. या आष्टी तालुक्याचा आदर्श आपल्या प्रत्येक तालुक्यानं घेतला पाहिजे. आष्टी तालुक्यातल्या मराठा सेवकांचा आणि आष्टी तालुक्यातल्या सगळ्या मराठांचा आदर्श सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावा, ही विनंती करायला मी आलो. उद्या 24 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील बालाघाटावर येत आहेत. मांजरसुंबा येथे मनोजदादांनी बैठकीसाठी वेळ दिलाय. इशारा बैठक तिथं होते. या पार्श्वभूमीवर काही कोले कुत्रे उठलेत, अनेक लोक उठलेत. त्यांचे कोणाचे नाव मी घेणार नाही, परंतु जाणून बुजून मराठा समाजाच्या आरक्षणाला आणि मनोजदादाला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती या आता पुढे होताना दिसत आहेत. म्हणून बांधवांनो, तुम्हा सगळ्याला आव्हान आहे, या आष्टी तालुक्यातल्या 72 मराठ्यांनी आणि या महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांनी सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मनोजदादाची साथ सोडणार नाहीत. या पद्धतीनं तुम्हा आम्हाला पुढे जावं लागेल. अनेक संकट आहेत, अनेक अडचणी येतील, परंतु मनोजदादा धैर्याने लढतायत. त्यांच्यातला एक जरी गुण तुम्ही आम्ही घेतला तर निश्चितपणे मराठा समाजाचे येणाऱ्या काळात सगळे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. बांधवांनो, आज मांजरसुंब्याला उद्या इशारा बैठक आहे. या इशारा बैठकीच्या माध्यमातून मनोजदादा सरकारला खडसवणार आहे. सरकारला पुन्हा एकदा 2 वर्षातल्या आंदोलनाची आणि 2 वर्षात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहेत. काय काय आश्वासनं दिलेत, काय काय शब्द दिलेत सरकारनं, वेळोवेळी तुम्ही आम्ही मीडियातून बघितलं. पण तरीही अद्यापपर्यंत ज्या मनोजदादांनी मागण्या केल्या त्या मागण्या आतापर्यंतही पूर्ण झाल्या नाहीत. मनोजदादा म्हणून तर मुंबईला निघलेत. आणि बांधवांनो, येत्या 27 तारखेला एवढ्या प्रचंड ताकदीनं मुंबईला निघायचंय, एवढ्या प्रचंड ताकदीनं आंतरवलीत जायचंय की आंतरवलीत मराठ्यांच्या गर्दीचा महापूर आला पाहिजे. आणि ते बघून, तो गर्दीचा महापूर बघून सरकारला आणि सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना घाम फुटला पाहिजे. आणि आपण शिवनेरी काय आंतरवली सोडायच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण देणार असल्याची सरकारची पत्रकार परिषद झाली पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला ताकदीनं कामाला लागायचंय. आता 2-4 दिवस राहिलेत. मांजरसुंब्याच्या बैठकीला आपल्या सगळ्यांना मोठ्या ताकदीनं तिथं यायचंय आणि 27 तारखेला सुद्धा आंतरवलीला मोठ्या ताकदीनं यायचंय. बांधवांनो, तुम्ही म्हणाल 2 वर्ष झालं, किती दिवस अजून हे करायचं? परंतु मला आठवण करून द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मराठा संघर्ष करतोय आणि संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे. संघर्ष म्हणजे मराठा समाज, संघर्ष म्हणजे मनोजदादा आणि मराठा म्हणजे संघर्ष आणि मनोजदादा म्हणजे संघर्ष. हे सुद्धा समीकरण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला संघर्ष करायचा आहे. त्या काळी आपण तलवारीचं युद्ध केलं आणि अनेक युद्ध जिंकले. या काळी आपल्याला आंदोलनातून लोकशाही मार्गातल्या उपोषणाचं शस्त्रास्त्र घेऊन लढाई करायची आणि मनोजदादा या सेनापतीच्या, मनोजदादा सारख्या प्रामाणिक माणसाच्या नेतृत्वाखाली तुम्हा आम्हाला ही आरक्षणाची लढाई जिंकायची. बांधवांनो, यासाठी तुम्हा आम्हाला सज्ज व्हावं लागेल. थोडंसं स्वतःला झळ सोसून घ्यावी लागेल. थोडंसं आपल्याला आर्थिक ताण होईल, थोडंसं आपल्या कामावर परिणाम होईल. परंतु बांधवानो, किती दिवस आपण स्वतःसाठी जगणार? थोडंसं मन मोठं करा ना. आता मन मोठं करायची बारी आलेली आहे. आपण गेल्या 2 वर्षात नक्की योगदान दिलेलं आहे, हे मला जाणीव आहे. मनोजदादालाही तुमच्या प्रत्येक योगदानाची जाणीव आहे. या महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांच्या प्रत्येक
योगदानाची मनोजदादाने त्यांच्या काळजावरती नोंद करून ठेवली बांधवांनो. आणि जेव्हा केव्हा आरक्षण मिळेल आणि जिथं कुठं संधी मिळेल त्यावेळी मराठा समाजाच्या उतराईतून मनोजदादा नक्की मुक्त होतील आणि मराठा समाजाला आरक्षण देतील, हा विश्वास तुम्हाला आम्हाला वाटला पाहिजे. एवढं प्रचंड काम मनोजदादांनी या 2 वर्षात केलंय. पण सरकार असेल, सर्व पक्षीय राज्यकर्ते असतील, आपल्याला मागच्या वेळेस मुंबईत वाशीत गेल्यानंतर तिथं आपल्याला ती अधिसूचना दिली, 6 महिने वाट बघावी लागली. परंतु 6 महिन्यानंतर सरकारनं फसवणूक केली. बांधवांनो, आता 2 वर्ष झालेत, आता ती अधिसूचना अंतिम करायला त्यांच्याकडे काही कारण नाही. आता ती अधिसूचना अंतिम करावी लागेल. मराठा आणि कुणबी एक हे GR काढावाच लागेल. मनोजदादांनी ज्या ज्या मागण्या दिल्यात त्या मागण्या आता सरकारला पूर्ण कराव्या लागतील. त्यांना या मराठा समाजाच्या मागण्यापासून पळ काढता येणार नाही. आणि त्यासाठी बांधवांनो, मोठ्या ताकदीनं आपल्याला मुंबईला जायचंय, मोठ्या ताकदीनं उद्या मांजरसुंब्याला यायचंय. आजही तुम्ही मोठ्या ताकदीनं आलात. तुम्ही म्हणता किती दिवस पळायचं, काय करायचं, परंतु बांधवांनो वेळ वाईट आहे. अनेक काही ओबीसीचे सुपारी बहादर नेते तुमच्या आमच्या विरोधात उठलेत. ओबीसी समाजात आणि मराठ्यात भांडण लावायचा प्रयत्न करतायत. बांधवांनो, मनोजदादाला उघडं पडू देऊ नका. बांधवांनो, मनोजदादाला उघडं पाडणं म्हणजे मनोजदादा म्हणजे मराठा समाज आहेत आणि मराठा समाज म्हणजे मनोजदादा आहेत, हे समीकरण गेल्या 2 वर्षात तयार झालंय. म्हणून तुम्ही आम्ही जर उद्याच्या कार्यक्रमाला येणार नसू, तुम्ही आम्ही जर मुंबईला येणार नसू, तर तुम्ही आम्ही मनोजदादाची नाही तर आपल्या स्वतःची फसवणूक करताय. माझ्यासह तुम्ही आणि आम्ही सगळे मनोजदादाची नाही तर आपली आणि आपल्या समाजाची फसवणूक करताय. त्यामुळं ही फसवणूक होऊ द्यायची का? आपण आता कच खायची का? याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. कधीतरी तुमच्या आमच्या मनाला प्रश्न पडला पाहिजे. एक माणूस आपल्या कुटुंबापासून 2 वर्ष लांब राहतोय, अनेक उपोषण करतोय, अनेक रॅल्या, उपोषण, आंदोलन, धरणे करतोय आणि त्यांना आपण साथ देताना कधीतरी मनोजदादा बोलवतायत, कधी बैठकीला बोलवत असतील, कधी सभेला बोलवत असतील, कधी या भागात दौऱ्यात आले तर तुम्हाला कार्यक्रमाला बोलवत असतील. पण बांधवांनो, मनोजदादा रात दिवस 24/7 सतत तुमच्या आमच्या कामात आहेत. मग ते जर एवढं काम करत असतील तर आपले वर्षातले काही दिवस जर या आंदोलनासाठी दिले तर काय फरक पडतो, याचा विचार तुम्ही आम्ही कधी करणार आहोत की नाही? आणि याचा नक्की विचार करा. येणाऱ्या काळातले 7 दिवस 8 दिवस, उद्या 24 पासून ते 27 आणि जोपर्यंत मनोजदादाचं आंदोलन मुंबईत आहे तोपर्यंत आपल्याला डोळ्यात तेल घालून जागायचंय. रात्री दिवसा अशा वेगवेगळ्या टीम पाडायच्या. आपल्याला कुणी बदनाम करणार येईल, आपल्यात कुणी फूट पाडणार येईल, आपल्याला कुणी मुंबईत अडवणार येईल, आपल्या विरोधात मुंबईत किंवा महाराष्ट्रात षडयंत्र करणार येईल. याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम तुमचं, माझं, गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या सर्वसामान्य मराठा बांधवाचं आहे. आपल्या नावानं कुणीतरी घोषणा देईल, मनोजदादाच्या नावानं घोषणा देऊन कुणी जाळपोळ करायचं म्हणेन, कुणी गाड्या फोडायचं म्हणेन, कुणी मुंबईतल्या घराघरात घुसायचा प्रयत्न करेन. परंतु बांधवांनो, असं कुणी करणारा तो मनोजदादांचा आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता असूच शकत नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. जोपर्यंत मनोजदादा अधिकृत कुठल्याही आंदोलनाची घोषणा करत नाहीत, ज्या मुंबईत सूचना देत नाहीत, रस्त्यानं कुठल्या काय करायचं याच्या सूचना देत नाहीत, तोपर्यंत बांधवांनो कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. ही शपथ सुद्धा आपल्याला मुंबईला जाताना अंतरवलीत गेल्यावर दादा समोर घ्यायचे आणि मनोजदादाला शब्द द्यायचा आहे. नक्की मनोजदादा आरक्षण घेणार आहेत, सरकारला आरक्षण द्यावं लागणार आहे. परंतु या देण्या आणि घेण्याच्या मध्ये काही भांडगुळ काल परवा दिवसापासून आणि मागच्या 2 वर्षापासून उगाच कुत्र जसं आपल्याला आडवं जातं रस्त्यातून तसं आडवं जायचा प्रयत्न करतायत. बांधवांनो, काय हरकत नाही, आपण आपलं कर्तव्य करू. काशीद सर मध्ये त्यांची नसबंदी करू. नसबंदी करायची सुद्धा परिस्थिती आहे का नाही, जरा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे आता त्या विषयाबद्दल मी बोलणार नाही. आमच्या भगिनी सगळ्या बसल्या, सगळ्यांचा आदर करतो आपण. त्यामुळं बांधवांनो, कुणी किती आडवं आलं तरी आपण आपल्या सगळ्या महाराष्ट्राला, मुस्लिम, दलित, ओबीसी बांधवाला सांगितलं पाहिजे,
बाबांनो, आमचा लढा तुमच्या विरोधात नाही, तुमच्या नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही, तर आमचा लढा हा मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या मुलाबाळांच्या आरक्षणासाठीचा आहे, घटनेनं दिलेल्या कुणबी मधल्या आरक्षणाचा आहे आणि ते ओबीसीतल्या 50% आतल्या आरक्षणाचा लढा आहे. हे आपण सगळ्या बांधवांना पटवून दिलं पाहिजे. आणि मला महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना सगळ्या समाजाला विनंती करायची आहे, मनोज दादा तुमच्या विरोधात नाहीत, मराठा समाज तुमच्या विरोधात नाहीत, परंतु तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकून या आरक्षणाला विरोध करू नका. एवढं न करता तुम्ही उलट थोडं मन मोठं करून मराठा समाजाच्या आंदोलनात उभं राहा, पाठिंबा द्या. पुढच्या काळात मराठा समाज हा मोठा भाऊ असलेला मराठा समाज तुमच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी वाटेल ते करायला तयार राहणार आहे. वाटेल ते करायची तयारी आम्ही तुमच्यासाठी ठेवू. हा शब्द मनोजदादा आणि मराठा समाज तुम्हाला आंतरवलीतून आणि मुंबईतून येणाऱ्या काळात दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बांधवांनो, गावखेड्यात तुम्ही आम्ही एक आहोत. सगळं ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम आपण सगळे एक आहेत. परंतु तुमच्या आमच्यात भांडणं लावून काही लोकांना राजकीय पोळ्या भाजायच्यात, काही लोकांना पदं मिळवायचेत, काही लोकांना आणखीन काय काय मिळवायचंय. परंतु त्यांनी मिळत असताना तुमच्या आमच्या मध्ये भांडणं लावायचं काम करू नये. येणाऱ्या काळात अशा लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर लोकशाही मार्गाने आपण त्यांना सोशल मीडियातून जाब विचारला पाहिजे. हे सुद्धा आपल्याला काम येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. बांधवांनो, बोलण्यासारखं बरंच आहे, वेळही खूप झालाय. आपण एवढ्या उशिरापर्यंत बसला, आम्हाला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल तुमची सगळ्याची माफी मागतो. पण पुन्हा एकदा त्या दिवशी सांगितले तसे 2-3 कामं आपल्याला करायची आहेत, ही विनंती करणार मग मी थांबणार आहे. पहिलं काम आहे, आपल्याला ज्याच्या नोंदी निघल्यात त्या सगळ्यांनी एक गाडी तरी किमान मुंबईला घ्यावं. हात जोडून विनंती, पाया पडतो तुमच्या. ज्यांच्या नोंदी निघल्यात त्यांच्या काही कराने एक गाडी घ्या, तुम्हाला फायदा होणार आहे. मनोज दादाचं जर स्वप्न आहे एक घर एक गाडी, प्रत्येक घरातून एक गाडी आली पाहिजे. मग कुणाकडे मोटरसायकल असेल, कुणाकडे 4 व्हीलर आहे, ट्रक आहे, टेम्पो आहे, जे काय वाहन आहेत, रिक्षा आहे, 2 व्हीलर आहे, त्यातलं कुठलं तरी एक वाहन घ्या बाबा, एवढी विनंती आहे. आम्ही बघतो तो माणूस लय तळमळतोय राव तुमच्या आमच्यासाठी, लय रातपाटी करायला ते. बघा बाबा, थोडंसं आत्मचिंतन करा, थोडंसं मनन करा. माझ्यासहित सगळ्यांनी आपल्या या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काय त्या माणसाकडे काहीच नाही, त्यांच्याकडे शरीर आहे, झिजलं शरीर, किती त्रास होतोय. कितीतरी वेळेस बघा तुम्ही चक्कर आलेली बघा, त्यांना ऍडमिट केलेलं बघा. काय आठवण थोडं ते त्यांचं गेल्या 2 वर्षातलं काम आठवा माणसांनो, बांधवांनो, भावांनो, बहिणींनो. नक्की तुम्ही एक गाडी घेऊन मुंबईला आल्याशिवाय राहणार नाहीत. यावंच लागेल. ज्याची परिस्थिती अडचणीची आहे त्याला थोडं आपल्यातले करा ना मदत. थोडे आपण सगळे चांगले इथं मोठ्या माणसं बसले दो हे मला तुम्ही मनाने बिन पैशाने मोठे असलेले लोक आहेत आष्टी तालुक्यातले. आमच्या तिकडल्यापेक्षा जरा खरंच बुवा त्या गर्दी येऊन बी दिसतंय आणि वेळवेळच्या त्या परिस्थितीहून बी दिसतं बाबा. मनाने मोठे आहेत आणि पैशाने मोठे आहेत. होय सागर भाऊ, एकट्याच नाव घेतलं म्हणजे तुम्ही एकट्या ड्रायव्हर का? तुमच्या बाजूला बसलेली वेळ इकडे सगळे लय मोठं नाव आहेत भाऊ. आता सगळ्याचे नाव घेत नाही, माफ करा. आणि मुद्दा म्हणून त्यांचं नाव बी घ्यायचा उद्देश नाही, नाही तर तुम्ही बाकीचे नाराज व्हायचं भाऊ. आपल्याला ठरलेलं आहे कुणाचं नाव नाही घ्यायचं. आपलं फक्त एक नेता एक भाषण हे मनोजदादाचं आपल्याला ठरलंय. फक्त हे गाव बैठक आहेत म्हणून आम्ही आपलं जनजागृती करायला येतो. तुम्ही आम्ही सगळे फिरतो. पण मस्करीचा विषय जाऊ द्या बांधवांनो. खरंच तुम्हाला विनंती आहे, जेवढं शक्य आहे ना ताकद लावा. आता आपल्याला हे करावं लागेल. उद्याच्या दिवस आणि 27 तारखेला नक्की करावं लागेल. मनोज दादाला नाही हसणार, हे लोक हसतेन बरं का, हे जे बघतात ते हसतेन आपल्यावर. थोडा विचार करा. काय मराठ्याचं खरं नाही म्हणते, नुसते बैठकाला येते, सभेला येते, एका बी मुंबईला गाडी घेऊन आला नाही असं म्हणते. आणि त्याच्यामुळं काय होईल मग, उगाच आपली समाज सरकार बी आपली पोती ओळखेल. म्हणजे जाऊ द्या, ह्यांना दिलं काय नाही दिलं काय. त्याच्यामुळं उद्याच्या 27 तारखेला आपल्याला मोठ्या संख्येनं किरायाने गाड्या घ्या. आपल्या काय इतर समाजाच्यात उसण्या मागा, डिझेल टाकून मागा. ज्याची परिस्थिती जरा बरी आहे त्यांनी थोडं डिझेलची व्यवस्था करा. अजून ज्याला देता येईल कोणी जेवणाची व्यवस्था करा बाबांनो. जेवढं होईल तेवढं करा. 2 वर्ष झालं आम्ही इथं बसलेले सगळे मनोजदादा सोबत रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोय. म्हणजे काय आम्ही उपकार करत नाहीत. आमच्या समाजासाठी आम्ही जे योगदान द्यायचंय ना ते द्यावंच लागेल. कारण या समाजात जन्माला आल्यानंतर त्यांचं ऋण फेडावं लागतं. म्हणून आम्ही हे करतोय. कर्तव्य आमचं, पण तुमचंही आपलं काहीतरी कर्तव्य दादांनो. काळ वाईट आहे. मनोज दादासाठी बघा ना, आपण असं नाही का इकडं कुठंही कोणच्या जेवायला गेलो तर पैसे खर्च करतो, कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर धापाच हजार सहज जातात.
डिझेल तर तुम्हाला आष्टीला तर बीडपेक्षा लय जवळ, इकडून या नाही तर आंतरवलीला या, सगळं तुमचं ठरवा. पण पुन्हा एकदा या तुमचं धानोरा सर्कल परिसरातल्या या बैठकीत विनंती करतोय बांधवांनो, एक घर एक गाडी ही संकल्पना पुढच्या 2-4 वर्षात 2-4 दिवसात घराघरात राबवा आणि 27 तारखेला मोठ्या ताकदीनं या. आता उशीर झाल्यामुळे पुन्हा काही मुद्दे राहिले असले तर आता पुढच्या वेळेस बघू काशीच. हा बरोबर, एक आमच्या ताईसाठी ताई आल्या तिथं काही, पण उद्या मांजरसुंब्याला मनोजदादांनी सगळ्या महिलासह सगळ्याला बोलवलंय. आपल्या आपल्या जोड्याने या, 2 व्हीलरवर या, 4 व्हीलर या, जवळ आहे तुम्हाला आष्टीला इथून. त्या सगळ्या महिलांना घेऊन या. या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा भाऊ असलेले मनोजदादा हे लाडका भाऊ आहेत आणि लाडका भाऊ महिला भगिनींना एक उद्या छाती एक त्यांना जबाबदारी देणार आहे. त्यांच्याकडून राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधून घेणार आहेत आणि त्यांच्याकडून जबाबदारी घेणार आहे की मुंबईला न येता जर उद्या आंदोलनात तिकडं काही दगाफटका झाला, जर उद्या तिथं कुठं काय रस्त्याने काही कुणी अडवायचा प्रयत्न केला, सरकारने लवकर आंदोलन नाही सोडवलं, आरक्षण लवकर नाही दिलं तर मनोजदादाच्या जीवाला धोका होऊ शकतो. बांधवांनो, 7 उपोषण केलेत, 7 तिथं 1 दिवस उपाशी राहिलं तर आम्हाला तुम्हाला काय होतं आठवून बघा भाऊ. 7 उपोषण केले त्या माणसानं आणि 8वं उपोषण जीवाला धोकेदायक आहे. बऱ्याच वेळा त्यांच्या तब्येत बिघडल्यानंतर मी संघ असल्यामुळे डॉक्टरनी सांगितलंय त्यांना वेळेवर जेवत जा म्हणून, उपोषण करू नका, तरी ते माणूस ऐकत नाही समाजासाठी. आता तर मुंबईत उपोषण म्हणजे लय कट्टर आहेत दादा, एकदा ठरवलं ना तर ते ऐकतच नाहीत कुणाचं. म्हणून बघा बाबा, 29 तारखेच्या आधी आपल्याला 27 तारखेला जर गर्दी केली ना मोठ्या प्रमाणात आणि महिला भगिनींनी इकडे सगळा किल्ला लढवणारा, आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो जायच्या मुंबईत पोहोचायपर्यंत आरक्षण मिळेल बाबा. फक्त तुम्हाला आम्हाला थोडं मेहनत घ्यावं लागेल, थोडे पैसे थोडा वेळ खर्च करावा लागेल ही विनंती करतोय. आम्ही बी 2 वर्ष झालं तनमन धनाने करतो आमचं कर्तव्य म्हणून. तुम्ही तुमचं कर्तव्य ठीक आहे, तुम्हाला आता एवढा वेळ देता आला नसेल, कामं असते मान्य, आम्ही समजू शकतो, म्हणून दादा समजूचे. पण आता मराठा समाज बी लय मोठा लोक आहेत, त्या सगळ्याला बोला. आपले पुढारी बी सगळे पोस्ट टाकायले, सगळे पाठिंबा द्यायले, चांगली गोष्ट आहे. त्या दिवशी मी बोललो, आजही बोलतो की बाबा त्या पुढाऱ्यांना पोस्ट टाकायला आपल्या रॅलीत यायला काही विरोध नाही. म्हणून दादांनी सांगितलंय सगळ्याला येऊ द्या, हा जो समाजाचा लढा आहे तर ज्याला पाठिंबा द्यायला यायचे त्याने येऊ द्या, पण त्यांना थोडीशी आपण जाणीव करून द्या. आतापर्यंत ज्या ज्या नेत्याच्या मागं आपण गावातले, तालुक्यातले, शहरातले, राज्यातले मराठा बांधव आहोत त्या सगळ्या नेत्याला भेटा, फोनवर संपर्क करा आणि सांगा ना, आमदार असेल 200 गाड्या द्या, खासदार असेल 500 गाड्या द्या. म्हणजे फक्त विनंती करा, दिल्या नाही ना दिल्या जबरदस्ती नाही. आपला लढा हा मनोजदादाच्या आणि तुमच्या सर्वसामान्य मराठा बांधवाच्या जीवावर आहे. कुणी गाड्या दिल्या नाही दिल्या काही फरक पडणार नाही. पण दुधात साखर, आपण तर निघालोच आहे, दुधात साखर पडल्या जसं दुधात लागतं तसं होईल थोडं. तिकडल्या खासदाराची पोस्ट आली म्हणून विषय आठवला. बऱ्याच आमदाराच्या आल्यात, पण खोट्या पोस्टवर अफवावर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला वाटन तिकडल्या 25,000 गाड्या आल्या, धाराशिवच्या खासदाराची पोस्ट कोणतरी फिरवली बाबा फेक, जर 25,000 त्या आल्या तर तुम्ही म्हणताना आपल्याला नको बाबा, आपल्या काय गरज आहे, आपली कुठं गाडी बसणार आहे रोडला, असं काय होईल. आणि ती एक कथा नाही का, एका शंकराला अभिषेक करायचा असतो, गावातले सगळ्या लोक असतात, त्यांना अभिषेकाला रात्रीतून सगळ्याला बोललेला असतं, अंधार असतो आणि दूध घेऊन या म्हणते दुधाचा अभिषेक करू. प्रत्येक जण काय विचार करतो, जाऊ द्या मी नाही नेलं तर काय हरकत आहे, हे नेते, हे म्हणते जाऊ द्या मी नाही नेलं काय हरकत आहे, हे दूध नेते आपण पाणी नेऊ. मग असं करता करता सगळं गाव काय करतं, दुधाच्या ऐवजी पाणीच देतं आणि सकाळी बघते तर दुधाचा एक थेंब बी नाही. तसला प्रकार होऊ देऊ नका बाबा. मायबापानं हात जोडून पुन्हा तुमच्या पायाला हात लावतो. मनोजदादाचं हे कळकळीचं सांगणं, कुणावर विश्वास ठेवायचा नाही. कुणाचं हे षडयंत्र असू शकतं, आंदोलन कमी करायचं, गाड्या कमी येऊ द्यायच्या, मुंबईला मराठी कमी येऊ द्यायचे, असं उगाच पोस्ट येतात. पुढच्या काळात अनेक अशा घोषणा होऊ शकतात, काही चुकीचे सोशल मीडियावर मेसेज येऊ शकतात. सत्यता आपापल्या मराठा सेवकांना गावागावातल्या विचारा, मोठ्या ताकदीनं काम करा. जर अजून बघा जास्त रात्रंदिवस 5-6 दिवस पळा, मेहनत करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणी विचारायचं नाही, मधून 5 मिनिटाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता 5 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. विनंती आहे, मी एक सूचना देऊ इच्छितो, कृपया आपण हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमापाठीमागे ज्यांनी सहकार्य केलेला आहे असे सर्व माझे
मराठा सेवक मंडळ या ठिकाणी त्यांनी खूप कष्ट करून दिवसभर सगळं नियोजन करून जेवणाची व्यवस्था करून आणि या कार्यालयाचे मालक अभिषेक यांनी या ठिकाणी आपल्याला कार्यालय त्या ठिकाणी दिलं त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. ज्या चिमुकल्यांनी या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला त्यांचे आभार मानतो. आणि एक सूचना आहे की 27-28 तारखेला तांडोरा येथील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी सूचना आम्हाला केली की ज्या दिवशी 27 तारखेला जे मराठा बांधव जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही नाश्त्याची सोय करणार आहोत. त्यांच्यासाठी यांना जोरदार करावा. त्याच्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी कोणाचं भाषण राहिलं असेल, मला व्यक्त करायचं राहिलं असेल तर मी माफी मागतो. वेळेअभावी सर्वांना एक विनंती करतो की जाताना सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आता 2 सूचना त्या ठिकाणी सर देतील आणि कार्यक्रम दादांचा निरोप आहे. दादांनी आपली ही बैठक लाईव्ह बघितलेली. दादांचा निरोप आहे की प्रत्येकाने आज रात्रभर फोन चालू ठेवायचे. जेवढे मोबाईल नंबर आहेत आपल्या पाहुण्या रावड्याचे सगळ्या तयारीचे तर सगळ्यांनी फोन लावायचे. उद्या महानसुंदर देखील यायचे. उद्या दुपारी 12 वाजता बीड जिल्ह्याची प्रचंड मोठी इशारा बैठक होणार आहे. प्रचंड मोठी तिथे यायचे आणि 27 तारखेसाठी सुद्धा सगळे फोन करायचे. तर 1 मिनिटासाठी लाईन मध्ये करायचे बघा. सगळ्यांनी हाताने मोबाईल त्या दिवशी दादा खूप खुश झाले वडगावचं ते आपलं बघून व्हिडिओ बघून. तर संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी टॉर्च काढा. टॉर्च चालू करा. मंगल कार्यालयात लाईन मध्ये करता येते बघा. लवकर सगळ्यांनी मोबाईल फोन काढा आणि आपल्या टॉर्च वा 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 कसं दिसतंय सगळ्यांनी. मी जबरदस्त घोषणा देतो पुढे. तुम्ही सगळ्यांनी मागे घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. स्वयंपाक भरपूर आहे. अन्न व्हायला जाईल. कृपया तुम्हाला आम्ही स्वयंपाक केलेला आहे. कृपया कोणी जेवणाशिवाय जाऊ नये. सर्वांना विनंती आहे. जेवणासाठी वाढणाऱ्यांनी सहकार्य करायचे. सर्व माझ्या मराठा सेवकांना विनंती आहे. तरुण वर्गाला सर्वांनी वाढण्यासाठी सहकार्य करायचं आहे.
वाढायसाठी सर्वांनी सहकार्य करायचे कृपया अगोदर. हॅलो, पहा या ठिकाणी गाडीची चावी सापडलेली आहे टू व्हीलरची. कोणाची असेल कृपया आपली चावी द्या. सर्व मराठा प्रेमींना विनंती की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. स्वयंपाक केलेला आहे, आपण जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. गावातील सर्व मित्र परिवाराला विनंती की आपण जेवण वाटेल तात्काळ व्यवस्था करायची. उपस्थित सर्व मराठा प्रेमी नागरिकांचं, उपस्थित पाहुण्यांचा पुनश्च एकदा सर्वांचा ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना विनंती, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. खूप असा सुंदर असा स्वादिष्ट स्वयंपाक दिवसभर या ठिकाणी मराठा प्रेमी कार्यकर्ते, मराठा सेवक या ठिकाणी आपण पोटभर जेवण करावं म्हणून दिवसभर त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत. आणि आपण जर जेवण नाही केलं ते तितकंसं योग्य ठरणार नाही. म्हणून आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी आपणास हात जोडून विनंती आहे. मोठ्या माणसं वाट बघत मित्रांनो, पाहू शकता आता जिथली बैठक होऊन आता पुढच्या बैठकीसाठी मनोजदादा संघर्षदा मनोजदादा यांचे सहकारी आता पुढच्या बैठकीसाठी निघालेले पाहू शकता आपण. प्रत्येक क्षणाची लहरी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण. नाना, काय सांगाल, या ठिकाणी शेकडो बांधव लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. आष्टी तालुक्यामध्ये आपण चावडी बैठका घेताय, काय सांगाल? आपण सगळ्यांनी मनोज दादा तुम आगे बढो. चला, काय सांगाल नाना? सगळ्याला विनंती आहे, उद्याच्या विशाल भैया उद्याच्या ह्याला सांगा मला बरं का, साधं का चला चला उद्याच्या मांजरच्या बैठकीला सगळ्यांनी यावं ही विनंती करतोय. तसेच आता आष्टी असेल, पाटोदा असेल, वैद्यकीय आणि ह्या अलिबागरेच्या पट्ट्यातून आम्ही वापस जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा रस्त्याने स्वयंसेवक थांबलेले आपले मराठा सेवक आणि गावकरी, त्या सगळ्याला विनंती आहे. मनोज दादा उद्या 12 वाजता येत आहेत. सगळ्या गावांनी बालाघाटावरच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना तिथं निमंत्रण यायला. आणि आजच्या रात्रीतून सगळ्यांनी फोन लावायचे. आम्ही येताना सुद्धा दौऱ्यात फोन लावतोय, आज दिवसभर जाताना सुद्धा आता फोन लावित जाणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती आहे, जेवढे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सगळे फोन आहेत त्या सगळ्याला सांगा बालाघाटावर मांजर शिंगाला यायचं. आणि उद्याच बैठकीनंतर 27 तारखेला आंतरलित यायचे फोन लावायचे. हे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवाला अशी सर आपल्या माध्यमातून आव्हान आहे. सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून सगळ्या भावांनो, मनोज दादा एवढं लढतायत तुमच्या आमच्यासाठी, सगळ्याला त्यांच्यातर्फे विनंती आहे. आम्ही सगळे मराठा सेवक बीड जिल्ह्यातले विनंती करतोय, आपण ताकदीनं मनोज दादाच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी यावं. सगळ्या रणरागिनी महाराष्ट्रातल्या महिला भगिनी आपल्या, त्या सगळ्यांनाही विनंती आहे की त्या सगळ्यांनी
उद्या मनोजदादांना राखी बांधायसाठी या लाडक्या भावाचा स्वागत करायसाठी आणि मुंबईला त्यांना न येता आल्यामुळे आंतरवलीत स्वागताला जाण्यासाठीच्या सूचना दादा इथं देणार आहेत. नक्कीच नाना. सुंब्याच्या सभेत बैठकीत, त्यामुळे सगळ्यांनी तिथं यावं आणि या कार्यक्रमात सहभाग व्हावी विनंती करतो. नक्कीच नाना. तर या ठिकाणी बांधवांनो बघतोय आम्ही या ठिकाणी प्रवास करतोय आष्टी तालुक्यामध्ये. आपल्याला धनंजय भैया देशमुख आहेत, धनु दादा आहेत आमच्यासोबत, विशाल शेळके आहेत आपले बीडचे मराठा सेवक आणि सुनील दादा रेडेकर आहेत आष्टीचे. तर बांधवांनो आष्टी तालुक्यामध्ये सावडी बैठकांना वेग आलेला आहे आणि खरंच आष्टी तालुक्यातल्या मराठा समाज बांधवांच्या चरणावरती आम्ही नतमस्तक आहोत की या ठिकाणी इतक्या ताकदीने हे सगळे बांधव या ठिकाणी मेहनत घेत आहेत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रवास करतोय. मागे गाड्या आहेत, गंगाधर नाना काळकुटे पाटील, धनंजय भैया देशमुख आणि आम्ही सगळेच आष्टी तालुक्यात या ठिकाणी आहोत. परवाही आम्ही आलो होतो दौला वडगावला, धामणगावला बैठका घेतल्या, मोठ्या बैठका होत आहेत तिथे. धानोऱ्याला आता बैठक झाली, खूप मोठी बैठक झाली आणि आता आम्ही कड्याला चाललेलो आहोत आणि म्हणून आष्टी तालुका देतोय सरकारसोबत भिडा, आष्टी तालुका संदेश देतोय सरकारसोबत भिडा आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर आहे आष्टी तालुक्यातला कडा. तर आता कड्याला चाललो आम्ही. मी वर्णन केलं मगाशी बरं का दादासाहेब की आष्टी तालुक्यात दौला वडगावला मराठ्यांची दौलत जरांगे पाटलांच्या मागे उभा केली. धानोर आहे मराठ्यांचं धन जरांगे पाटलांच्या मागे उभा केलंय आणि आता सरकारसोबत भिडा आणि जरांगे पाटलांचा आहे कडा. त्यामुळं बीड जिल्ह्याच्या कडेवरती धनुदादा आपण आहोत आणि धनुदादा देखील बांधवांनो सांगायला या ठिकाणी म्हणजे खूप महत्वाचं आहे की धनुदादाच्या कुटुंबावर आणि एकूणच आपल्या मराठा समाजाच्या सगळ्यांवरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यातून वाट काढत आपण मनोजदादांच्या नेतृत्वाखाली लढाई जिंकणार आहोत आणि या ठिकाणी आता पुढे निघलोय. जवळपास 111 बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थोड्याच वेळात भेटू आपण थोड्याच वेळात भेटू कड्यामध्ये, महादेवाच्या नगरीत कड्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही पुन्हा पाहायला विसरू नका. असाच भक्कम सपोर्ट करत राहा, जास्तीत जास्त शेअर करत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय.